वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 3.1 पाहिलेला होता. अरिथमेटिक प्रोग्रेशन हा लेसन आपण स्टार्ट केलेला. नाव एक्सरसाइज 3.2. याच्यामध्ये हे जे सगळे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला nth टर्म ऑफ एपी याच्याशी रिलेटेड सगळे प्रॉब्लेम्स आहेत. nth टर्म ऑफ एन एपी तुम्हाला मागच तुम्हाला nth टर्म ऑफ एपी चा फॉर्म्युला दाखवलाय. इथे एकदा पुन्हा लिहून ठेवतो. nth term of AP is given by Tn equals a plus n minus 1 into d. हा मी तुम्हाला कसा वापरायचा हेही मी त्या एक्झाम्पल मध्ये दाखवलंय का. nth term of AP is given by Tn equals a plus n minus 1 into d. ठीक आहे. आता हा जो एक्सरसाइज 3.2 मधला फर्स्ट क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्सचा फॉर्म आहे. तो काही फारसा अवघड नाहीये. बघा हवं तर फर्स्ट क्वेश्चन मी ओरली सांगणार आहे. अर्थात फर्स्ट क्वेश्चन बघा. राइट द करेक्ट नंबर इन द बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग एपी. फर्स्ट सोल्युशन त्यातला 1 8 15 22 असा सिक्वेन्स दिलाय तुम्हाला. मग त्यामध्ये ए काय आहे. ए तर ए म्हणजे फर्स्ट टर्म 1. पण T1 काय आहे. T1 देखील फर्स्ट टर्म 1. T2 काय आहे 8. T3 काय आहे तर 15. माझ्या माहितीनुसार ते चुकलेलं असावं. a equals 1 त्याच्यानंतर T2 असावं. मे बी तरी T2 असायला पाहिजे. T2 8 T3 जे काय असेल ते. मग पुढे विचारला डिफरन्स T2 minus T1 किती आहे. मग T2 minus T1 म्हणजे 8 minus 1. मग 8 minus 1 चा डिफरन्स 7 आला. मग T3 minus T2 विचारलाय म्हणजे 15 minus 8 हा डिफरन्स विचारलाय. तोही 7 आहे. देयरफॉर D equals 7 म्हणजे कॉमन डिफरन्स 7. हे अशा प्रकारचे हे 3-4 क्वेश्चन्स आहेत. फक्त तुम्हाला कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सचा डिफरन्स वगैरे विचारलेला आहे. तुम्ही हा स्वतः कंप्लीट करू शकता. त्याच्यामध्ये काहीही अवघड नाहीये. ओके. नाउ क्वेश्चन 2 3 4 5 हे सिमिलर क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन नंबर 2 3 4 5. पण 2 मध्ये थोडासा फरक काय तुम्हाला सांगतो. क्वेश्चन 2 मध्ये आधी आपण वाचून बघूया. डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज एन एपी. इफ सो फाइंड 20th टर्म. आणि तुम्हाला सिक्वेन्स दिलाय बघा. -12 -5 2 9 16 23 30 असा सिक्वेन्स दिलाय. हा सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का पहिले आपल्याला ठरवायचं आहे. ठीक आहे. मला सांगा फर्स्ट टर्म म्हणजे T1 म्हणजेच a किती आहे -12. T2 किती आहे -5. T3 किती आहे 2 आहे. T4 किती आहे 9 आहे. असे तुम्ही सगळे टर्म्स लिहून घ्या. सगळे तुम्ही लिहून घ्यायचे. पूर्ण लिहून घ्यायचे. आता एक 2-3 ठिकाणी डिफरन्स चेक करायचा. T2 minus T1 पहिल्यांदा डिफरन्स बघूया. T2 minus T1 सांगा. T2 किती आहे बघा आपल्याकडे -5 -12 म्हणजे -5 + 12 झाले. -5 + 12 त्याचा आन्सर आला 7. कारण डिफरंट साइन सबट्रॅक्शन गिव्ह द साइन ऑफ बिगेस्ट नंबर 7. आता T3 minus T2 हा डिफरन्स करूया. T3 minus T2 सांगा. T3 किती आहे 2 मायनस T2 किती आहे -5. इथे सगळं लिहिलंय बघा. म्हणजे 2 मायनस + 5 म्हणजे हा डिफरन्स किती आला 7. अजून एखादा चला T4 minus T3. चला T4 किती आहे बघा 9. T4 9 - 2 9 - 2 हा डिफरन्स किती आला सांगा 7. म्हणजे सगळीकडे डिफरन्स सेम यायला लागलाय की बघा. मग मी तशी सांगितलं म्हणून लाईन लिहायची. सिन्स द डिफरन्स बिटवीन any two consecutive terms is the same constant comma given sequence is an AP. given sequence is an AP. आता पुढे काय विचारलं तुम्हाला त्यामध्ये. इफ सो फाइंड द 20th टर्म. ठीक आहे. मग आता चला फर्स्ट टर्म काय पुन्हा लिहून घ्या. फर्स्ट टर्म आहे -12. त्यानंतर कॉमन डिफरन्स किती मिळाले आपल्याला 7 मिळाले. आणि आपल्याला काय विचारलंय सांगा T20 क्वेश्चन मार्क. T20 आपल्याला विचारलं. मग मी आता पहिल्यांदा nth टर्मचा फॉर्म्युला लिहितो. त्याच्या खाली असं घ्यायचं. nth term of AP
is given by nth term of AP is given by formula Tn equals a plus n minus 1 into d. आपल्याला T20 विचारलेलं आहे म्हणजे n is replaced by 20 a plus 20 minus 1 into d. n is replaced by 20. Next step a minus 12 plus 20 minus 1 म्हणजे 19 into d म्हणजे 7 minus 12 as it is 19 7 जा 133 19 7 जा 133 येतात. आता 133 पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह आहे म्हणजे मायनस करून घ्यायचे 33 मधून 12 गेले म्हणजे 21 राहिले 121 पॉझिटिव्ह. सो T20 इज 121. म्हणजेच काय तर 20th term of this sequence is 121. ओके. आता इथून बघा हा जो पार्ट आहे त्याच्या खाली हे तुम्हाला बाकीच्या क्वेश्चन मध्ये फक्त एवढंच सोडवायचं आहे. बाकी क्वेश्चन नंबर 3 या सेकंड क्वेश्चन मध्ये आपण एपी आहे की नाही पहिले ठरवून घेतलं होतं. कसं ठरवलं सांगा. इफ द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज द सेम कॉन्स्टंट देन गिवन सिक्वेन्स इज एन एपी. आता तुम्हाला मुळात एपी येते आणि सांगितलेलंच असणार आहे त्यामुळे डिफरन्स वगैरे हे कॉन्स्टंट येतो की चेक करत बसायची गरज नाही. फक्त सुरुवातीतनं करायची. फर्स्ट टर्म काय कॉमन डिफरन्स काय आणि ऍज युजुअल कंटिन्यू करायचं एनचा टीएनचा फॉर्म्युला लिहून. बघा गिवन अँड अरिथमेटिक प्रोग्रेशन ऑलरेडी सांगितले की हा सिक्वेन्स जो आहे तो अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. थर्ड क्वेश्चन असतो 12 16 24 20 24 डॅश 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 फाइंड द 24th टर्म ऑफ दिस प्रोग्रेशन. काय फक्त कॅल्क्युलेशन्स बदलणार आहेत बाकी सगळा भाग सेम राहणार. फोर्थ पण क्वेश्चन वाचून बघा. फोर्थ क्वेश्चन फाइंड द 19th टर्म ऑफ द फॉलोइंग एपी. म्हणजे एपी हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे फक्त 19th टर्म विचारली. फिफ्थ क्वेश्चन बघा फाइंड द 27th टर्म ऑफ द फॉलोइंग एपी. हे सगळे क्वेश्चन्स एकसारखे आहेत 2 3 4 5. तरी सुद्धा मी त्यातला फिफ्थ क्वेश्चन तुम्हाला करून दाखवतो. ओके. ओके नाउ फिफ्थ क्वेश्चन फाइंड द 27th टर्म ऑफ द फॉलोइंग एपी. आपण तो एपी सिक्वेन्स जो आहे तो लिहून घेतला. फाइंड 27th टर्म असं विचारलेलं आहे. ठीक आहे. हियर a इक्वल्स T1 equals 9, T2 4, T3 minus 1, T4 minus 6, T5 minus 11 हे सगळे टर्म्स लिहून घेतले. आता कॉमन डिफरन्स साठी डिफरन्स T2 minus T1 सांगा. T2 minus T1 म्हणजे 4 minus 9 म्हणजेच -5. अगदीच वाटलं तर आणखी करायची त्याला T3 minus T2 ह्याच्यापेक्षा जास्त करायचं नाही कारण हा आपल्याला एपी आहे की नाही ठरवायचं नाही आहे. फॉर एन एपी ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे फक्त डिफरन्स एवढा चेक करायचा. T3 minus T2 T3 किती आहे -1 -4 म्हणजे -5. कॉमन डिफरन्स थोडक्यात -5 मिळाला. फर्स्ट टर्म माहिती आहे. मग nth टर्म ऑफ एपी इज गिवन बाय Tn इक्वल्स a plus n minus 1 into d. आपल्याला T27 बहुतेक विचारले. फाइंड 27th टर्म विचारले. T27 equals a plus n is replaced by 27 minus 1 into d. सांगा a किती आहे बघा आपल्याकडे 9 प्लस 27 minus 1 म्हणजे 26 इंटू कॉमन डिफरन्स आपला किती आहे सांगा -5. 9 प्लस इंटू मायनस म्हणजे मायनस 26 5 जा 130 आणि 9 मधनं 130 गेले म्हणजे ऍक्च्युअली 130 मधनं 9 गेले -121 ही तुमची काय सांगा 27th टर्म. या प्रकारे तुम्ही क्वेश्चन 2 3 4 5 हे एकसारखे क्वेश्चन्स आहेत. हे आपले आपण कंप्लीट करून घ्यायचे.
Now question number 6. Find how many 3-digit natural numbers are divisible by 5. Find how many 3-digit natural numbers are divisible by 5. 5 ने डिवाइड होणारे 3-digit मधले नॅचरल नंबर्स किती आहेत असं त्याने विचारले तुम्हाला. किती आहेत? आता मुळात 3-digit नंबर स्टार्ट कुठनं होतात तर 100 पासून स्टार्ट होतात. 100 हा 3-digitचा फर्स्ट नंबर आहे किंवा स्मॉलेस्ट नंबर आहे. स्मॉलेस्ट 3-digit नंबर इज 100 and the largest is 999. 999 त्याच्या इमिजिएट नेक्स्ट 4-digit नंबर सुरू होतात. मग आपल्याला विचारले 3-digit नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 5. कसं लिहायचं बघा, सोपं आहे. 3-digit natural numbers which are divisible by 5 are 3-digit natural numbers which are divisible by 5 are पहिल्यांदा 100, 105, 110, 115, so on 995. 995 हा शेवटचा नंबर आहे आणि याच्या इमिजिएट नेक्स्ट येतो तो 1000 जो 4 डिजिट्स आहे. आपल्याला 5 ने डिव्हिजिबल नंबर पाहिजेत म्हणजे हा तो लास्ट नंबर असणार आहे किंवा nth टर्म असणार आहे. आपल्याला हे काउंट करून सांगायचे हे नंबर्स किती आहेत. आता सगळे नंबर्स लिहून हे काउंट करणं तर शक्य नाही. पण आता आपण 100, 115 असं करत करत आपण 200 मध्ये जाणार, मग 300, मग 400 मध्ये, मग 500 मध्ये, 600, 700, 800, 900, मग इथं तुम्ही येऊन पोहोचणार. मग एवढे तर नंबर्स लिहित बसणं शक्य नाही. मग इथे 80चा वापर करायचा. बघा हा सिक्वेन्स 80 मध्ये की नाही बघा, सगळीकडे कॉमन डिफरन्स सेम आहे की नाही बघा. थ्रू आउट 5 ने डिफरन्स वाढत गेला की नाही. मग असं खाली मेन्शन करायचं above sequence is an AP with A म्हणजे फर्स्ट टर्म 100 आणि कॉमन डिफरन्स 5, nth टर्म 995. nth टर्म आहे ती 995. किती टर्म्स आहेत आपल्याला शोधायचे. मग nth टर्मचा फॉर्म्युला द्यायचा a plus n minus 1 into t. nth टर्म किती आहे 995, a किती आहे 100 प्लस n आपल्याला शोधायचं आहे हाऊ मेनी टर्म्स आर देयर इनटू कॉमन डिफरन्स किती आहे 5. पहिले 100 LHS म्हणून मायनस करून घे. 995 minus 100 equals n minus 1 into 5. या दोघांचा डिफरन्स 895 equals n minus 1 into 5. 5 ने डिवाइड करून घे. 895 divided by 5 is equal to n minus 1. 5 1 is 5, 3 रहेंगे. 5 7 is 35, 4 5 9 is 45 equals n minus 1. minus 1 LHS में जाना. So 180 equals n. लास्ट लाइन क्वेश्चन कडे बघा आणि त्यानुसार लास्ट लाइन लिहायची. देर आर 180 3-digit natural numbers which are divisible by 5. लक्षात आलं काय लिहायचं. देर आर 180 3-digit natural numbers which are divisible by 5. Okay. आता याला सिमिलर क्वेश्चन 9th आहे बघा. याला सिमिलर क्वेश्चन 9th आहे बघा. इन द नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250 हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4. फक्त हे तुम्हाला फर्स्ट लाइन व्यवस्थित लिहून दाखवतो बघा काय म्हणायचं बघा. इन द नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250 हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4. सुरुवात करतो. द नॅचरल नंबर्स फ्रॉम 10
to 250 which are divisible by 4r, which are divisible by 4r. बघा आता 10 पासून 250 पर्यंत 10 ला तर 4 ने डिवाइड होत नाही, 11 ला होत नाही, हा 12 ला होतं 12, मग पुढे 16, 20, 24 डॅश डॅश डॅश. आता 250 ला तर 4 ने डिवाइड होत नाही, मग 249 शक्यच नाही कारण 9 आहे शेवटी. 248 त्याला डिवाइड होतो, चेक करून बघा तुम्ही. 248 बघा बघा याला 4 ने डिवाइड होतो का बघा. 4 6 जा 24, 4 2 जा 8 होतं की नाही बघा. बस मग आता तुम्हाला सिक्वेन्स बघा, हा जसा सिक्वेन्स आहे तसा हा सिक्वेन्स कळाला. इथं जशी फर्स्ट टर्म a म्हणजे 100 आहे तशी इथं किती आहे सांगा, 12 आहे फर्स्ट टर्म. कॉमन डिफरन्स इथं 4 आहे. nth टर्म इथं 248 आहे. सेम असा फॉर्म्युला वापरा, सिम्प्लिफाय करा, तुम्हाला n चा आन्सर मिळाला पाहिजे. ओके, हा कुठला झाला सांगा, क्वेश्चन नंबर हा 9 आहे, लक्षात ठेवा. त्यातलाच याला सिमिलर क्वेश्चन होता, तोही तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. ओके, okay, now question number 7. The 11th term and the 21st term of an AP are 16 and 29 respectively. Find the 41st term of that AP असं विचारले तुम्हाला. ठीक आहे, आपल्याला काय काय दिलेलं का, हा टाईप परीक्षेला काय माहिती बरं का. 11th टर्म 16 दिलेली आहे, 21st टर्म 29 दिलेली आहे आणि T41 म्हणजे 41st टर्म काय असं विचारलेलं आहे. सोपं असतं बघा. हे मी काय दिले ते आधी लिहून घेतलंय. पहिल्यांदा आपण Tn चा फॉर्म्युला लिहूया. Tn इक्वल्स a प्लस n मायनस 1 इंटू d. आता आपल्याला T11 दिले ना त्यांनी, पण T11 म्हणजे काय सांगा, a प्लस n साठी फक्त कोण आले बघा 11 मायनस 1 इंटू d. आता T11 किती आहे आपल्याकडे, तर 16 इक्वल्स a प्लस 10d इक्वेशन 1. आता एखादी लाईन गॅप ठेवायची. आता T21 दिले आपल्याला, याच्याकडे लक्ष द्या फॉर्म्युला. T21 इक्वल्स a प्लस 21 मायनस 1 इंटू d. आता T21 किती आहे आमच्याकडे, 29 इक्वल्स a प्लस 20d. हे झालं इक्वेशन 2. आता 1 आणि 2 तुम्हाला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे असतील, मग 1 आणि 2 ला जर आपण सबट्रॅक्ट केलं तर त्यातला a निघून जातो. मग तसं मेन्शन करायचं, सबट्रॅक्टिंग इक्वेशन्स 1 आणि 2. तुम्ही कशातूनही काही मायनस करा, 1 मधून 2 करा, 2 मधून 1 करा, तुम्हाला जे हवं ते करा. बघा मी 2 मधून 1 मायनस करतो कारण हे इक्वेशन थोडंसं मोठं आहे. म्हणजे 29 इक्वल्स a प्लस 20d मायनस 16 इक्वल्स a प्लस 10d. हा डिफरन्स आला 13 इक्वल्स a कॅन्सल झाले, 20 मधनं 10 गेले, 10d शिल्लक राहिले. डिवाइड केल्यानंतर तुम्हाला d इक्वल्स काय मिळालं सांगा, 13/10. कॉमन डिफरन्स मिळाला. d ची व्हॅल्यू कुठल्याही इक्वेशन मध्ये रिप्लेस करून a मिळवायचा असतो. मग तसं मेन्शन करा, पुट किंवा सबस्टिट्यूट d इक्वल्स 13/10 इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 पुन्हा लिहूया आपण. 16 इक्वल्स a प्लस 10d, तिथे d च्या जागी 13/10 रिप्लेस करा. 10 कॅन्सल झाले, therefore 16 इक्वल्स a प्लस 13 LHS मिळवून मायनस करा, म्हणजे a इक्वल्स काय मिळालं तुम्हाला, 3 मिळालं. a मिळाला, d मिळाला. आता पुन्हा Tn चा फॉर्म्युला लिहायचा. nth term of AP is given by a plus n minus 1 into d. आपल्याला T41 विचारलेलं आहे. T41 इक्वल्स सांगा a म्हणजे 3 प्लस n म्हणजे 41, इथे बघायचं n म्हणजे काय, इथे बघायचं 41 मायनस 1 इंटू d. सांगा d किती आहे बघा आपल्याकडे, 13/10. 3 प्लस या ब्रॅकेटचा आन्सर 40 इंटू 13/10 इक्वल्स 3 प्लस 13 4 52.
फायनल आन्सर T41 इक्वल्स यांची ऍडिशन 55. ओके. नेक्स्ट 8th क्वेश्चन. सिक्वेन्स असा आहे 11 8 5 2 डॅश 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 असे नंबर्स कमी कमी होत चालले. विच नंबर इज -151 म्हणजे विच टर्म इज -151 असं त्यांनी विचारले. म्हणजे कोणत्या पोझिशनला -151 ही टर्म येईल असं विचारले. ठीक आहे, सोपं आहे बघा. फॉर अन एपी सांगा फर्स्ट टर्म किती आहे, ए किती आहे 11. कॉमन डिफरन्स नीट लक्षात द्या. 8 - 11 म्हणजे -3. कॉमन डिफरन्स निगेटिव्ह आहे. nth टर्म -151 आहे, पण n किती आपल्याला माहित नाहीये. म्हणजे हा क्वेश्चन थोडक्यात सांगू का तुम्हाला की मगाशी आपण पाहिलेला 6 आणि 9 एक सारखे दोन क्वेश्चन होते ना, 6 आणि 9 त्याच्यासारखा हा टाइप आहे. 6 and 9. But nth term of AP is given by a plus n minus 1 into d. nth term किती आहे -151. a 11 plus n तेच तर शोधायचं आहे n minus 1 into कॉमन डिफरन्स किती आपल्याकडे -3 आहे. आता 11 LHS मध्ये आणा. -151 - 11 equals n minus 1 into -3. सेम साइन आहे. एडिशन 162 पण साइन मात्र माइनस इक्वल्स n -1 into -3. -3 ने डिवाइड करायचं. 162 upon -3 equals n -1. माइनस माइनस डिव्हिजन प्लस होणार आहे. 3 5 15 आणि 3 4 12 इक्वल्स n -1. -1 परत LHS मध्ये आणा म्हणजे +1 होतील. फायनल आन्सर n इक्वल्स 54 + 1 म्हणजे किती 55. म्हणजे ही टर्म जी आहे ती कितवी टर्म आहे तर ती 55th टर्म आहे असं लास्ट लाइन मध्ये मेंशन करा. नाउ 10th क्वेश्चन. इन एन AP 17th term is 7 more than its 10th term. Find the common difference. ठीक आहे, सोपं आहे बघा. पहिल्यांदा nth टर्मचा आधी फॉर्म्युला लिहून घेतो मी. a plus n minus 1 into d for an AP. nth term is given by असं लिहायचं आणि फॉर्म्युला लिहून काढायचा. मग तिथली इन्फॉर्मेशन वापरायची. बघा 17th टर्म म्हणजे T17 is 7 more म्हणजे +7 पण कोणापेक्षा 7 more than its 10th term म्हणजे T10 पेक्षा 7 ने जास्त आहे. बस एवढी कंडिशन लिहिता आली की प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. 17th term is 7 more than 10th term. आता याच्याकडे बघा आणि T17 चा फॉर्म्युला लिहायचा बघा. a plus 17 minus 1 into d. T10 कडे बघा. a plus 10 minus 1 into d. फक्त इथं बघायचं आणि हे +7 आहेत ते ऍज इट इज. a plus 16d equals a plus 9d plus 7. दोन्हीकडचे a कॅन्सल झाले. 9d LHS मध्ये आणा. 16d minus 9d is equal to 7 as it is. या दोघांचा डिफरन्स 7d is equal to 7. 7 ट्रान्सफर. सो d equals 1. 7 upon 7 म्हणजे फायनल आन्सर 1. ओके. या प्रकारे तुम्ही एक्सरसाइज 3.2 कंप्लीट करून ठेवा. आता यानंतरचा जो पार्ट असेल तो नेक्स्ट लेवलमध्ये. आता तुमची सेकंड लेसनची टेस्ट असणार आहे. अल्जेब्रा सेकंड लेसन म्हणजे कोणता क्वाड्रॅटिक इक्वेशन. लेसन खूप महत्वाचं आहे. तयारी व्यवस्थित करून ठेवा. ओके.